गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
श्री गणपती अथर्वशीर्ष या नावाचं जे उपनिषद आहे म्हणून त्याचं आपलं चिंतन सुरू असून त्याचं आपलं आज 10वं सत्र आहे. ते 10वं सत्र आहे. आत्तापर्यंत 2 वेळा सांगितल्यामुळे मला त्याची जाणीव झाली. पण त्यातला महत्त्वाचा शब्द आहे की अथर्वशीर्ष या उपनिषदाचं, मी वारंवार तो शब्द वापरतो, आपल्या लक्षात आलं असेलच, कारण याचं विस्मरण होता कामा नये एवढ्याच करता. कारण त्याचं जर विस्मरण झालं तर आपल्या अभ्यासाची दिशाच चुकते. सविस्तर त्याचा आपण विचार केलेलाच आहे, पण हे स्मरणात असणं आवश्यक आहे. त्यामुळे या उपनिषदाचं चिंतन आपलं सुरू आहे. आणि या स्तोत्राकडे बघण्याची जी एक शुद्ध निखळ दृष्टी म्हणूया आपण, त्याच्यानंतर प्रारंभीचे 2 शांती मंत्र आणि 2 श्लोक इथवर आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. आता मागच्या सत्रामध्ये आपण ऋतं वच्मी सत्यम वच्मी या दुसऱ्या श्लोकाचं आपण चिंतन केलं. ऋत याचा अर्थ सापेक्ष सत्य, की जे निरपेक्ष सत्याला सुसंगत आहे असं, निरपेक्ष सत्याच्या प्राप्तीसाठी आवश्यक असं, आणि म्हणून न्याय, नीती, धर्म इत्यादी या सर्वाचा ऋत म्हणजे सत्यच पुन्हा, पण योग्य सत्य, सापेक्ष सत्य, या सर्व गोष्टींचा समावेश ऋत या शब्दामध्ये होतो. तर सत्य याचा अर्थ निरपेक्ष, नित्य, आद्य, अखंड, देशकाल रहित, त्याला कशाचीच सापेक्षता नाही, ते सत्य. आपण सच्चित आनंद शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला असेल. त्या सत चित आनंदमधलं जे सत आहे ना, त्याची हीच व्याख्या आहे. नव्हे त्याच्याबद्दलच तर आपण बोलतोय की जे निरपेक्ष आहे. आता ऋत शब्द आपण आत्ताच म्हणजे मागच्या सत्रात सविस्तर शिकलो. आता एक उजळणी धावती म्हणून आपण स्मरण करतोय काय शिकलो मागच्या वेळेला. ऋत शब्दामध्ये जो सगळा अर्थ अभिप्रेत आहे त्याला अपेक्षा आहे. कशाची? या जगताची अपेक्षा आहे. कारण जग असेल तर न्याय आहे, तर नीती आहे, तर धर्म आहे, जग आहे म्हणजे मनुष्य आहे, इत्यादी इत्यादी. ही सापेक्षता आहे. पण एक असं सत्य आहे, एक असं तत्व आहे ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, तरीही ते आहे. तरीही ते आहे. म्हणजे हे जग एकेकाळी नव्हतं. मला हे बोलताना कधी कधी गंमतच वाटते, कारण जगच नसेल तर एकेकाळी या शब्दाला काही अर्थ उरतो का? कारण काल ही संकल्पनाच, टाइम अँड स्पेस गॉट क्रिएटेड, राईट? जाऊ दे, वेगळा विषय. मुद्दा एवढाच की बोलण्याची भाषा, एकेकाळी हे जग नव्हतं आणि एक असा काळ असेल पुन्हा, शब्दच वापरायचा झाला तर, की हे जग नसेल तरीही सुद्धा ते आहे असं निरपेक्ष, त्याला अपेक्षाच नाही आहे. आणि जग आहे तरी आहे, ते निरपेक्ष सत्य असं आपण मागच्याला शिकलो. ऋत आणि सत्य या 2 शब्दांचे अर्थ, ऋतम वच्मी सत्यम वच्मी, असं गजाननाला ते म्हणतायत. उपनिषदकार ऋषी काय म्हणतात आहे? मी सत्य सांगतो आहे, आणि मी म्हणजे पहिले मी ऋत सांगतो आहे आणि मी सत्य सांगतो आहे.
आता या स्तोत्राचे जे ऋषी ते श्री गजाननाशी संवाद साधताना या देवतेला असं म्हणतात की पहिल्या श्लोकामध्ये काय म्हणतात? तत्वमसी. बरोबर? तत्वमसी, कर्तासी, धर्तासी, हर्तासी इत्यादी. हे सर्व पहिल्या श्लोकामध्ये गजाननाला ते म्हणतात की गजानना तू असा असा आहेस. आणि हे जे वर्णन मी केलं ते योग्य असं सत्य म्हणजे ऋत असं मी सांगतो आहे. आणि मी केवल सत्य तेच सांगतो आहे. पुन्हा थोडक्यामध्ये आत्ता जी एक छोटीशी प्रस्तावना मी करतो आहे उजळणीच्या दृष्टीने, तर जगत सापेक्ष आणि जगत निरपेक्ष अशा श्री गजानन तत्वाचं मी वर्णन करतो आहे. असं आपण अगदी थोडक्यामध्ये उजळणीचा भाग म्हणून आत्तापर्यंत शिकलो. पहिल्या श्लोकात गजाननाचं त्यांनी वर्णन केलं. दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, दुसऱ्या मंत्रामध्ये असं म्हणतात की मी सत्य, ऋत आणि सत्यतेच सांगतो आहे. आता आजच्या अभ्यासाकडे किंवा चिंतनाकडे म्हणूया वळताना आपल्यासमोर पुढचा म्हणजे तिसरा श्लोक आहे. आता ऋतम वच्मी सत्यम वच्मी हा अतिशय छोटासा श्लोक होता. एवढा श्लोक आहे तो, फक्त एवढाच मंत्र आहे तो. त्याच्यानंतर हा जो तिसरा मंत्र किंवा श्लोक आपल्यासमोर येतोय तो मोठा आहे. बघूया काय, आपल्या सर्वांना अथर्वशीर्ष पाठ आहेच. तो तिसरा मंत्र आपण म्हणूया, म्हणजे तो किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण आपल्याला अथर्वशीर्ष म्हणताना आपल्याला इतर स्तोत्रांमध्ये जी एक सवय असते की 2-2 चरणांचे श्लोक असतात, तसं नाही आहे. आता उदाहरणार्थ हा जो तिसरा श्लोक आहे त्याच्यामध्ये अवत्वम माम, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, अवधातारम, अवानुचानमवशिष्यम, अवपश्चात्तात, अवपुरस्तात, अवोत्तरात्तात, अवदक्षिणात्तात, अवचोर्ध्वात्तात, अवाधरात्तात, सर्वतो माम पाहि पाहि समंतात. एवढा मोठा तो श्लोक आहे. सांगण्याचा उद्देश, बऱ्याच वेळा आपल्याला हे विभाजनही माहिती नसतं. हरकत नाही, त्या निमित्ताने आपल्याला तेही शिकायला मिळत आहे. हा एवढा मोठा तिसरा मंत्र आहे. कारण का बरं एवढे सगळे चरण का बरं या एका श्लोकामध्ये? कारण एकच विषय सांगणं सुरू आहे म्हणून. साधी गोष्ट आहे. एकच विषय. त्यांनी काही असा स्वतःला बंधन घालून घेतलं नाही की एका मंत्रामध्ये 2च चरण, 4च चरण असले, असं काही नाही. नाही. अवत्वम माम, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, अवधातारम इत्यादी. आत्ताच आपण पूर्ण श्लोक म्हटलं. मोठा श्लोक आहे, मी जसं म्हणालो तसं. आणि नेहमीप्रमाणे आपण शांतपणे त्याचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थ समजावून घेणार आहोत. मी आत्ता हा श्लोक पूर्ण म्हटला याचा अर्थ श्लोकाचा पूर्ण अर्थ आजच्या सत्रात संपेल असा होत नाही. आत्ता हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेलच. 10वं सत्र आहे आपलं हे. आणि असं मी विनोदाने जरी म्हणत असलो तरी ते ऋत आहे. कोटी करतोय आत्ताच्याच आपल्या संदर्भामध्ये. ते ऋत आहे का हे लवकरच आपल्या श्लोकाच्या अभ्यासाला लागल्यावर आपल्या लक्षात येईल की आजच्या सत्रात ते पूर्ण का होऊ शकत नाही. अभ्यासाला आपण लागलो नेहमीप्रमाणेच आपल्याला भराभर म्हणत पुढे जायचं असतं. तेच तर आपण करत आलो आहे इतके वर्ष सातत्याने. प्रत्येक सत्रात जवळपास मी हे बोलतो आहे. किती वर्षांपासून आणि किती वेळेला आपण हे स्तोत्र आत्तापर्यंत म्हटलं असेल. आणि फक्त 2 श्लोकांचा अर्थ ऐकल्यानंतर अनेक जण सांगतात, अहो आम्हाला हे आजतागायत कळलं नाही की आम्ही काय म्हणत होतो. त्याचा अर्थ काय आहे, त्याची खोली काय आहे, त्याची उंची काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, त्याचा उद्देश काय आहे इत्यादी. त्यामुळे तसंच याही श्लोकाचं आहे. समजून घेऊया.
कारण आपल्याला सगळं समजण्यासाठी, चिंतनासाठी, अभ्यासासाठीच तर आपण जमलेलो आहोत. विचार जर केला तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा हा श्लोक आहे. अवत्वम माम पासून सुरुवात आहे, पण वैशिष्ट्यपूर्ण का? कारण आपण ज्याला ब्रह्मस्वरूप म्हणूया, ब्रह्मस्वरूप याचा अर्थ निर्गुण निराकार. आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण थोडे काही कठीण शब्द येतील, पण कठीण पण नाही आहे, समजलं की सगळं सोपं असतं. कारण ब्रह्मस्वरूप म्हणजे जे निर्गुण निराकार आहे, ईश्वर स्वरूप म्हणजे जे सगुण निराकार आहे. म्हणून मी म्हणालो थोडा थोडा फरक आहे शब्दांमध्ये, लक्षपूर्वक ऐकावं लागणार. व अवतार स्वरूप जे सगुण साकार आहे. या तीनही ही जी स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप, ईश्वर स्वरूप, अवतार स्वरूप, सगुण साकार, अशा श्री गजाननाचं वर्णन करणाऱ्या या गणपती अथर्व शीर्षाचे जे 10 मंत्र आहेत, म्हणजे 10 श्लोक आहेत, त्या श्लोकांपैकी हा एकच श्लोक, हा एकच मंत्र जो आपण आता बघतो आहोत, तिसरा, याच्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. म्हणून मी म्हणालो वैशिष्ट्यपूर्ण आहे मंत्र. कारण इतर सर्व श्लोकांमध्ये गजाननाचंच वर्णन आहे, आणि ते तीन तत्वांचं, म्हणजे ब्रह्मरूप गजानन, ईश्वररूप गजानन, सगुण साकार गजानन, त्याचा आपण सुरुवातीला थोडासा विचार केला होता प्रस्तावनेमध्ये. ह्या पद्धतीचं वर्णन आहे इतर सर्व मंत्रांमध्ये, पण हा एकच मंत्र आहे त्या 10 पैकी ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे? प्रार्थना केलेली आहे. अर्थाप्रत म्हणजे उद्देशाप्रत जी नेते ती प्रार्थना. बरं का? तर आपल्या अभ्यासाला सुरुवात झाली. कारण प्रार्थना शब्दसुद्धा आपण काय म्हणतात त्याला, इतका घासून गुळगुळीत केलेला आहे व्यवहारामध्ये, इतका सहज आपण तो वापरत असतो की त्याचंही गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. अर्थाप्रत, अर्थ, अर्थ याचा अर्थ, अर्थ याचा अर्थ प्राप्तव्य असा होतो, जे मिळवावयाचं आहे. अर्थाचा दुसराही अर्थ आहे धन, संपत्ती, अर्थप्राप्ती म्हणतो की नाही आपण. पण अर्थ म्हणजे जे मिळवावयाचं आहे त्याला अर्थ. आणि त्या अर्थाप्रत म्हणूनच उद्देशाप्रत जे नेत्य किंवा जी नेते ती प्रार्थना, अशी या शब्दाची व्याख्या आहे. का बरं आपण हे बोलतोय? कारण या मंत्रामध्ये प्रार्थना केलेली आहे म्हणून. म्हणून आपण छान समजून घेतोय. पहिली गोष्ट तर प्रार्थना म्हणजे काय हे समजून घेतोय. आणि हे स्तोत्र उपनिषद असल्या कारणाने त्याचा उद्देश, त्याचा अर्थ, त्याचं प्राप्तव्य हे परमश्रेष्ठ कल्याण, म्हणजे शाश्वत हित, म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती हेच आहे. आणि याच दृष्टीने आपल्याला या प्रार्थनेकडे, म्हणजेच या चालू श्लोकाकडे, मंत्राकडे आपल्याला बघावं लागणार आहे. तेवढ्यासाठी मी प्रार्थना शब्दाचं एवढं विवेचन केलं. कारण ही जर प्रार्थना असेल, आणि जर असेल म्हणजे आहे, ही जर प्रार्थना आहे आणि हे स्तोत्र जर उपनिषद आहे, आणि प्रार्थनेची व्याख्या जे उद्दिष्टापर्यंत घेऊन जातं ते असं जर असेल, आणि उपनिषदाचं उद्दिष्ट आपण आता शिकलेलो आहे बऱ्याच वेळेला, मग याचा अर्थ या प्रार्थनेतून, ही जी प्रार्थना केलेली आहे याच्यातून हे अभिप्रेत असलं पाहिजे. त्याच्यासाठी एवढं सगळं बोलणं सुरू आहे. कारण हे एकदा कळलं ना, ही विचारांची दिशा कळली, की मग आपल्याला त्याचा अर्थ करताना आपण चुकत नाही. आता या मंत्रातील जवळपास सर्व चरणांची सुरुवात कशापासून होते? अवशब्दाने होते. आता या मंत्राकडे आपल्याला वळायचं आहे. आपण पार्श्वभूमी समजून घेतली, प्रार्थना कशाची, प्रार्थना उद्देश काय. आता करूया विचार, कारण आपल्याला दिशा आता विचारांची निश्चित झालेली आहे आपली. त्यामुळे अवत्वम माम अववक्तारम
अवश्रोतारम, अवदातारम असं या पद्धतीने जवळपास सर्व चरणांची सुरुवात अवशब्दाने होते. एक शेवटचं चरण आहे, अवया शब्दाने म्हणूया, अवया पदाने सुरुवात होते. शेवटचं चरण जे आहे, सर्व तो माम पाही पाही समंतात, त्याच्यात अवशब्द जरी नसला थेट प्रत्यक्षात, तरी तिथे अपेक्षित तेच आहे. म्हणजे विचार केला तर जी काही 13 चरण म्हणून आपण या मंत्रामध्ये आहेत, त्या सर्वामध्ये अवशब्द येतो. अव हे पद येतं. आता अव हे जे पद आहे त्याच्या पाठीमागे अव हा संस्कृत धातू आहे. मी अव इथे पहिले व पूर्ण म्हणतोय, पण धातूमध्ये त्याचा पाय मोडलेला आहे. अव, वचा उच्चार पूर्ण नाही आहे. त्याच्या पाठीमागे अव असा संस्कृत धातू आहे, ज्याचा अर्थ रक्षण करणे असा होतो. म्हणून मी म्हणालो, अगदी हळू शांतपणे आपल्याला समजून घेऊन जायचं. अनेक अर्थ आहेत, संस्कृत भाषेचं ते वैशिष्ट्यच आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आणि अनेक अर्थांचा एक शब्द, किंवा एखाद्या वस्तूसाठी अनेक शब्द. थोडक्यात संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. सोडून देऊ. आपला आत्ताच्या संदर्भामध्ये अव शब्दाचा अर्थ असा आहे, रक्षण करणे. आणि अव पासून अव, आता व पूर्ण उच्चार करतोय मी, हे पद तयार झालेलं आहे, जे आपण या मंत्रामध्ये आपल्या आहे. अव त्वम माम, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम. हे जे आहे, हे अव हे पद हे अव या संस्कृत धातूपासून तयार झालेलं आहे. आणि हे पद हे कर्तरी लोट लकार म्हणतात त्याला. शुद्ध मराठी शब्द त्याला हवा असेल तर इम्परेटिव्ह मूड, लोट लकार, त्याचं हे रूप आहे. हे का म्हणतोय हे सांगतो आता लवकरच. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की या स्तोत्रामध्ये गणपतीशी थेट संवाद सुरू आहे, आपण पहिलेपासून पाहतोय. आणि म्हणून इथे त्वम असा उल्लेख येतो. अवत्वम माम, त्वम तू, थेट संवाद सुरू आहे. आपण ज्याला त्यांनी असं करावं, त्यांनी तसं करावं, अशा पद्धतीचा विषय नाही आहे. तू तू असं कर, प्रार्थना आहे. तू माझं रक्षण कर, प्रार्थना आहे. त्वम, त्यामुळे त्वम असा उल्लेख नुसत्या याच मंत्रात येतो नाही, पहिलेपासून त्वमचाच उल्लेख आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि इत्यादी. आणि म्हणून हे सगळं मी का सांगतोय, तर अव या शब्दाचं अवतू असं रूप न होता अव असं मध्यम पुरुषी रूप त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि इतकं सगळं संस्कृत व्याकरण मी तुम्हाला का सांगतोय, इतका त्रास का देतोय, एवढ्याचसाठी त्याचं प्रयोजन हे आहे की लोट लकार हा हे त्याचं जे रूप आहे त्या धातूचं, हे त्या क्रियापदाचं रूप जे आहे ते प्रार्थनात्मक किंवा आज्ञात्मक असतं, हे सांगण्यासाठी इतका सगळा प्रपंच. हे इम्परेटिव्ह मूड मी जे म्हणालो, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, तर त्याचं स्वरूप हे प्रार्थनात्मक असतं किंवा आज्ञात्मक असतं. पण येथे श्री गजानन या देवतेशी संवाद असल्यामुळे हे अव हे त्या धातूचं झालेलं रूप हे अर्थातच प्रार्थनात्मक आहे. म्हणून हा मंत्र प्रार्थना आहे. इथे प्रार्थना केली आहे. अव अव अव, प्रत्येक चरणाची सुरुवात अवत्वम माम, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, अवधातारम, प्रार्थना केली आहे गजाननाकडे. आणि अव म्हणजे रक्षण करणे, आत्ताच आपण शिकलो. त्यामुळे अव म्हणजे रक्षण करणे, असं हे 12 वेळा या मंत्रामध्ये 12 वेळा हे पद येतं. आणि मी जसं म्हणालो, शेवटच्या चरणात प्रत्यक्ष उल्लेख जरी नसला तरी त्याही चरणामध्ये रक्षणाचीच अपेक्षा असल्यामुळे तेथे हे पद काय म्हणूया, अध्याहृत आहे. म्हणजे या सर्व चरणांमध्ये एकच अपेक्षा सातत्याने व्यक्त केलेली आहे. काय? त्वम अव, त्वम अव, त्वम अव, रक्षण कर. कोणाचं कर तेच आपल्याला बघायचं आहे.
सारांश काय की विविध गोष्टींचं विविध प्रकारे रक्षण कर अशी प्रार्थना गजाननाला या श्लोकामध्ये केलेली आहे. आता कशा कशाचं रक्षण कर, आपल्या श्लोकाचाच मंत्राचाच विचार सुरू आहे ना. कशा कशाचं रक्षण कर. माम अवत्वम माम, माम म्हणजे माझे संस्कृतमध्ये. पुढे वक्तारम, वक्तारम वक्तृ शब्द आहे, त्याचं हे द्वितीय वचनी एकवचनी रूप आहे, द्वितीय विभक्तीचं एकवचनी रूप आहे वक्तारम. जसं माम हे पण द्वितीय विभक्ती. माम म्हणजे जसं माझं, तसं वक्तारम म्हणजे वक्त्याचं, श्रोतारम म्हणजे श्रोत्याचं, दातारम म्हणजे दात्याचं किंवा दात्याचे, धातारम म्हणजे धारण करणाऱ्याचे, अनुचानम अवानुचानम व शिष्यम असं जे येतं ना पुढे, त्याच्यामध्ये पुन्हा अव शब्द आहे आणि अनुचान एव शिष्य असे त्याचा पदच्छेद होतो. एव शिष्यम. अनुचानम म्हणजे अविरत जो स्वाध्याय करतो, वेदाध्ययन करतो त्याचं, किंवा त्याचा एक अर्थ गुरु असाही होतो. आणि पुढे शिष्यम म्हणजे शिष्याचं रक्षण कर. इतक्या सगळ्यांच्या रक्षणाची अपेक्षा या मंत्रामध्ये व्यक्त केलेली आहे. म्हणून मी ही यादी पुन्हा एकदा आपण सरळ करून घेऊन वाचली. माम म्हणजे माझं, वक्त्याचं, श्रोत्याचं, दात्याचं, धात्याचं, वेदाध्ययन करणाऱ्या, अविरत स्वाध्याय करणाऱ्या किंवा गुरूंचं, त्याच्यानंतर शिष्याचं रक्षण कर. आणि पुढे म्हणतात अवपश्चात्तात, अवपुरस्तात, पश्चात्तात. पश्चात्तात याचा अर्थ पाठीमागून किंवा पश्चिम दिशेकडून रक्षण कर. पुरस्तात, पुरस्तात याचा अर्थ समोरून किंवा पूर्वेकडून रक्षण कर. पश्चात्तात, पुरस्तात, अवोत्तरात्तात म्हणजे उत्तर दक्षिणेकडून रक्षण कर. उत्तर दिशेकडून रक्षण कर. दक्षिणात्तात म्हणजे दक्षिण दिशेकडून रक्षण कर. ऊर्ध्वात्तात वरच्या दिशेकडून, अधरात्तात खालच्या दिशेकडून. आणि सर्वात शेवटी म्हणतात सर्वतः, ते सर्व तो संधी आहे, तो सर्वतः, सर्वन शब्दाचं ते पंचमी विभक्ती रूप आणि संधी आहे. आणि पाही पाही समंतात म्हणजे काय, सर्व बाजूंनी सर्वतोपरी रक्षण कर. हा या श्लोकाचा काय झाला, वाच्यार्थ झाला. म्हणून मी सर्वप्रथम म्हटलं पूर्ण श्लोकाचा एक वाच्यार्थ आपण समजून घेऊया की काय या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. सांगितलेलं आहे म्हणण्यापेक्षा आपण जाता प्रार्थना केलेली आहे हे शिकतो आहे, तर काय प्रार्थना केली आहे नेमका हे आपण शिकतोय. सर्वतः पाही पाही समंतात, सर्व बाजूंनी सर्वतोपरी रक्षण कर. हा झाला एकंदरीत या श्लोकाचा वाच्यार्थ. आणि वाच्यार्थ याचा अर्थ सरळ सरळ जो अर्थ संस्कृत पदांचा होतो तो अर्थ. आता आपल्याला वाच्यार्थापासून लक्ष्यार्थापर्यंत जायचं आहे, तरच आपल्याला या प्रार्थनेचा जो नेमका हेतू आहे, जो उद्देश आहे तो लक्षात येणार आहे. कारण नाही तसं भराभर जर वाचत गेलं तसा प्रश्न येतो की नाही मनामध्ये. असं हे सगळं छान सुरू असताना गणपतीचं वर्णन अचानक माझं रक्षण कर, त्याचं रक्षण कर, ह्याचं रक्षण कर, त्याचं रक्षण कर, आणि या दिशेकडून कर, त्या दिशेकडून कर, असं का म्हटलं. पण असे प्रश्न अभ्यास करणाऱ्याला पडतात. जो केवळ आवर्तनांसाठी अथर्वशीर्ष म्हणतो त्याला असे प्रश्न वयाचे 75 वर्ष जरी झाली, 80 वर्ष जरी झाली तरी पडत नाही. आणि म्हणूनच हे स्तोत्र, हे उपनिषद आपल्याला जे देव पाहतं ते आपल्या पदरात आपल्याला पाडून घेता येत नाही. समजून घेऊया. अभ्यास करायला लागल्यानंतर मी जसं म्हणालो, या श्लोकाची एक अप्रतिम संगती सुद्धा आपल्या लक्षात येते.
म्हणजे मी आत्ता जो विषय मांडला की हे अचानक हा श्लोक आल्यासारखा वाटतो आपल्याला जर अभ्यास नाही केला तर. पण अभ्यास करायला लागलं लक्षात येते की अरे अप्रतिम संगती आहे, फार सुंदर संगती आहे. कारण उपनिषदकार जे आहेत, जे ऋषी आहेत या स्तोत्राचे, या उपनिषदाचे पुन्हा म्हणतोय मी, यांनी पहिल्या श्लोकात काय केलं आहे? मंगलाचरण केलं आहे. आपण शिकलो की नाही सगळं, आठवत असेल तर. त्या मंगलाचरणाच्या माध्यमातून त्यांनी गजाननाचं वर्णन केलं पहिल्या श्लोकामध्ये. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण आत्ताच बोलल्याप्रमाणे मी ऋत आणि सत्य सांगतो असं म्हटलं. आणि आता या तिसऱ्या म्हणजे या चालू श्लोकामध्ये ज्याचा आपण आत्ता विचार करतो आहोत, प्रार्थना केलेली आहे. आणि ही प्रार्थना जर मला नीट समजली तर हे 3 श्लोकच नव्हे तर उरलेले जे सर्व आता मंत्र आहेत, 7 मंत्र या अथर्वशीर्षाचे किंवा 7 श्लोक, याच्याशी सुद्धा त्याचा असलेला संबंध आपल्या लक्षात येतो. म्हणून मी म्हणालो संगती याचा अर्थ हा जो क्रम आहे त्याचा एकमेकांशी जो संबंध आहे तो इतका छान आहे जे आपल्या लक्षात येतच आपण अभ्यास करायला लागलो, विचार करायला लागलो, चिंतन करायला लागलो की या सर्व गोष्टी आपल्या छान लक्षात येतात. आता ही जी प्रार्थना आहे, आपण मी मगाशी म्हणालो की आपल्याला वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जायचं आहे, त्याचा विचार करूया थोडासा. ही जी प्रार्थना आहे याचा आपल्याला 2 पद्धतीने विचार करता येतो. एक, काय म्हटलंय पुन्हा एकदा, अवत्वम माम, तू माझे रक्षण कर, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे जो आपण मगाशी बघितला. आणि पुढे जी यादी आली आहे सगळी, वक्तारम, श्रोतारम, दातारम, धातारम इत्यादी, हे सर्व कोण आहेत? तर हे सर्व माझ्याशी संबंधित आहेत. कल्पना करा, ते जे ऋषी आहेत, जे गजाननाशी थेट संवाद साधतायत, बोलतायत, त्या ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्या आश्रमातील सर्वजण की ज्यांच्यामुळे किंवा जे पुढील आता उपनिषदाच्या अभ्यासास प्रवृत्त झालेले आहेत, असे कोण कोण आहे? कोण कोण असू शकतात? तो कोणी वक्ता असू शकतो, कोणी श्रोता असू शकतो, कोणी दाता असू शकतो, कोणी धाता असू शकतो, कोणी अनुचान, मग असे अर्थ पण बघितला आपण, नियमित वेदाध्ययन करणारा, स्वाध्याय करणारा, जाणता भक्त असू शकतो, गुरु असू शकतो किंवा शिष्य असू शकतो. थोडक्यामध्ये आपण काय पाहतोय की माझं रक्षण कर, अशी सुरुवात तर आहेच, अवत्वम माम. पण माझ्याबरोबर माझे हे सगळे संबंधित आहे की जे सुद्धा या उपनिषदाच्या अभ्यासाला प्रवृत्त झालेले आहेत, त्यांचं रक्षण कर. हा एक प्रकार झाला. या एका प्रकाराने आपल्याला विचार करता येतो. दुसरा प्रकार असा आहे, दुसरी पद्धतीने आपण जर विचार केला तर अवत्वम माम मध्ये तू माझे रक्षण कर पुन्हा तिथं आहेच. पण ही जी सगळी पुन्हा यादी मगाशी मी वाचली, त्या माझ्याच विविध भूमिका आहेत. काही सुंदर विचार आहे. विविध भूमिका आहे. वक्ता, श्रोता, दाता, धाता, अनुचान म्हणजे पुन्हा गुरु, शिष्य इत्यादी या सर्व माझ्याच भूमिका आहेत आणि त्या भूमिकांचं तू रक्षण कर. असं छान 2 पद्धतीने आपण, मी जसं म्हणालो, या मंत्राचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. एक म्हणजे मी आणि माझ्याशी संबंधित हे सर्वजण, किंवा मी या विविध भूमिकातून जेव्हा अध्ययन करतो, अभ्यास करतोय, चिंतन करतोय, साधना करतोय, विविध भूमिका असू शकतात. कधी मी वक्ता असू शकतो, कधी श्रोता असू शकतो, दाता असू शकतो, धाता असू शकतो इत्यादी. आता या 2 पैकी कुठले अर्थ घेतला तरी रक्षण कर हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं काय म्हणूया, प्रार्थना आहे. कारण अव म्हणजे रक्षण कर हे तर प्रत्येक चरणामध्येच आलेलं आहे. मी मगाशीच म्हणालो 12-13 वेळेला आलेलं आहे. अव रक्षण कर म्हणजे काय, तर आता पुढे होणाऱ्या माझ्या उपनिषदाच्या अध्ययनातील सर्व विघ्न, हे रक्षण कर, रक्षण कर हेच तर आपल्याला आता छान समजून घ्यायचं आहे. कारण रक्षण कर याचा एक सर्वसाधारण अर्थ आपल्याला माहिती असतो.
पण इतक्या सीमित अर्थाने ते म्हटलेलं नाही आहे. म्हणून तर मी म्हणालो वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जाणं यालाच म्हणतात. त्यामुळे काय की आता पुढे पुढे म्हणजे काय, आता हे उर्वरित जे मंत्र, म्हणून मी मगाशी म्हणालो उर्वरित मंत्रांशी त्याचा असा संबंध आहे की उपनिषदाचे म्हणजेच या स्तोत्राचे आता जे पुढचे जे श्लोक, पुढचे जे मंत्र आणि त्या मंत्रांच्या माध्यमातून, कारण हे उपनिषद आहे म्हणूनच मी मगाशी सुरुवात केली, त्याचा उद्देश काय आहे, उपनिषदांचा उद्देश काय असतो, त्या उपदेश किंवा त्या उद्देश, उपदेश नाही, त्या उद्देशपूर्तीसाठी, त्या अध्ययनासाठी आता आम्ही सगळेजण प्रवृत्त झालेलो आहोत. आणि त्या अध्ययनामध्ये जे सर्व विघ्न, पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडून ऊर्ध्व अध, या सर्व दिशांकडून, आणि नुसत्या या दिशा नव्हे तर या दिशांच्या मधले जे भाग आहेत ते सुद्धा सुटू नये म्हणून सर्व बाजूंनी आणि सर्वतोपरी हे तू नष्ट कर, विघ्नांचं थोडक्यामध्ये काय कर, हरण कर, अशी प्रार्थना कोणाजवळ केलेली आहे, गजाननाजवळ. या स्तोत्राची जी आराध्य देवता आहे तिच्याच जवळ प्रार्थना केलेली आहे. किती सुंदर विचार आहे पहा. म्हणून मी म्हणालो ही संगती इतकी अप्रतिम आहे, जर आपण लक्षपूर्वक ऐकत असाल तर, की मंगलाचरण त्या गणपतीचं वर्णन ऋत सत्य सांगतो हे म्हणणं, आणि मग ताबडतोब प्रार्थना आहे, कारण आता पुढे हे आता मंत्र येणार आहेत उपनिषदाचे उर्वरित, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये, अत्यंत पवित्र अंतःकरणाने, अत्यंत एकाग्र चित्ताने आमचं हे अभ्यास, हे अध्ययन, हे चिंतन व्हावं, ह्याच्यासाठी म्हणून रक्षण कर. आणि कुठूनही विघ्न येऊ शकतात, त्याच्यासाठी या सर्व दिशांचं इथे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून शेवटी सर्वतो माम पाही पाहीस म्हणतात, सर्वतोपरी, सर्व बाजूंनी आणि सर्वतोपरी. आपलं गणपतीची पूजा असते, आपल्याला माहिती आहे, गणपतीची प्राणप्रतिष्ठा. आत्ताच काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे गणपती बसले होते. गणपतीची पूजा म्हणा किंवा इतर कुठलाही पूजाविधी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल षडंग न्यास करतात. त्याच्यामध्ये काय म्हणतात षडंग न्यास करताना, भूर्भुवस्वरोम इति दिग्बंधा असा तो मंत्र येतो. त्याच्यामध्ये अनेक पहिले मंत्र आहेत, पण भूर्भुवस्वरोम इति दिग्बंधा, आपल्याला दिग्बंध मुख्य हा शब्द त्याच्याबद्दल मी बोलतोय, असं म्हणतात. त्याच्यामध्ये म्हणजे काय करतात, अर्थ काय आहे त्याचा, दिग्बंध, ते आत्ता दिशांचा जो विचार सुरू आहे ना त्याच्यावरून आठवलं. त्या मंत्राचा अर्थ असा होतो त्या पूजाविधीमध्ये, की या मंत्राच्या साह्याने, हे जे सगळे मंत्र ते पुरोहित म्हणतात, त्या मंत्राच्या साह्याने येणाऱ्या म्हणा किंवा येऊ शकणाऱ्या सगळ्या विघ्नांना मी प्रतिबंध निर्माण करून पुढची पूजा निर्विघ्नपणे पार पडावी अशी अपेक्षा करतो आहे. दिग्बंध, लॉकिंग, जणू काही दारं खिडक्या बंद करून घ्यायची, कुठलाही व्यत्यय नको. आपण करतो की नाही अनेक वेळेला इतर गोष्टींसाठी व्यवहारातल्या. ही जी भूमिका आहे, ही जी अपेक्षा आहे, हे जे त्याच्यासाठीचे जे मंत्र आपल्या पूजाविधीमध्ये पण असतात, साधारण त्याच पद्धतीची अपेक्षा, त्याच पद्धतीची प्रार्थना या तिसऱ्या श्लोकामध्ये जो आपण बघतो आहोत केलेली आहे. आणि कोणाकडे केलेली आहे ही प्रार्थना हे महत्वाचं आहे. तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं अप्रतिहत सामर्थ्य ज्या ईश्वररूप गजाननाकडे आहे त्याला प्रार्थना केलेली आहे. कारण वेदांचं अध्ययन, वेदांचं पठण म्हणा, उपनिषदांचं चिंतन म्हणा, कोणती हे जी कर्म आहेत सगळी,
त्या एखाद्या कर्मामध्ये किंवा कुठल्याही कर्मामध्ये प्रयत्नाची आवश्यकता तर असतेच. त्याच्याशिवाय कर्म होणारच नाही अर्थातच. त्या कर्म या शब्दातच ते अभिप्रेत आहे की प्रयत्न तर करायचेच आहे, परंतु त्या कर्माच्या पूर्तीसाठी, त्याच्या पूर्ततेसाठी ईश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. केवळ माझ्या कर्म करण्यानी ते पार पडणार आहे असं नव्हे, त्याची परिपूर्णता होणार आहे असं नव्हे. तर तिचे काय असते, ईश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. आणि आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा हा भगवत भाव जागृत होतो. महत्वाचा विषय. त्यांनी हा जागृत होतो भगवत भाव. कारण आपण प्रार्थना आहे, प्रार्थनेमध्ये अम, कोणाला तरी आपण ज्याच्याकडे प्रार्थना करतो आहे त्याला आपण श्रेष्ठ मानतो आहोत. त्यांनी आपल्या प्रयत्नांचा आपल्याला अहंकार निर्माण होत नाही. आणि आपण विघ्नांबद्दल बोलतो आहे, तर अहंकार हे तर परमार्थ किंवा परमात्म प्राप्तीमधलं सर्वात मोठं विघ्न आहे. होऊ शकतं असं. मग मी केली उपासना माझ्या प्रयत्नांनी नाही. प्रयत्न मी केले जरूर, उपासना मीच करायची आहे, पण त्याला ईश्वराची कृपा, त्याचं साह्य लागतं आणि त्याच्यासाठी ती प्रार्थना. म्हणून इथे या श्लोकामध्ये आपल्यासमोर प्रार्थना येते आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता सांगतोय, ज्याला काय म्हणता येईल, तर या प्रार्थनेची मार्मिकता सुद्धा म्हणता येईल. काय? सर्वतोमाम पाही पाही समंतात, म्हणजे सर्व बाजूंनी आणि सर्वतोपरी रक्षण करण्याची अपेक्षा केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. सर्व बाजूंनी आणि सर्वतोपरी तोच रक्षण करू शकतो. कोण? जो सर्व बाजूंना आणि सर्व काळ उपलब्ध आहे. आणि हीच या प्रार्थनेची मार्मिकता आहे, विचार केला तर. कारण आता काय, आधुनिक दृष्टांत द्यायचा झाला तर आता बॉडीगार्ड्स असतात आजकाल, असतात ना, मोठमोठ्या लोकांना, सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन्स, बॉडीगार्ड्स असतात. बॉडीगार्ड असून सुद्धा काय व्हायचं ते होतं का नाही? होतं. अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्या पद्धतीच्या रक्षणाबद्दल इथे बोलणं सुरूच नाही आहे. कारण त्याला मर्यादा आहे. ते सदा सर्व काळ असू शकत नाही, सर्व बाजूंनी असू शकत नाही, सर्व दिशेला असू शकत नाही. पण इथे ज्या तत्वाला आव्हान करणं सुरू आहे, सर्व बाजूंनी आणि सर्वतोपरी म्हणण्याचं कारणच असं आहे की तोच हे असं रक्षण करू शकतो जो सर्व बाजूंना आणि सर्व काळ उपलब्ध आहे. आणि त्याची मार्मिकता आहे, त्याचा अजून आपण विचार करणारच आहोत. आणि ही जी प्रार्थना आहे ही सर्व जणांसाठी म्हणा, किंवा मी मगाशी म्हणालो तसं सर्व भूमिकांसाठी म्हणा, करण्याच्या मागे काय निश्चित उद्देश आहे, हाच सगळा विचार आपल्याला काय म्हणूया, वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जाताना करायचं आहे. उदाहरणार्थ, माझं रक्षण कर, हे तर आपण बघितलं, अवत्वम माम, पण पुढे अववक्तारम म्हणतात. अवक्तारम म्हणजे काय? वक्त्याचं रक्षण कर. आता मगाशीच मी म्हणालो की मी आणि माझ्याशी संबंधित जो वक्ता, दुसरा कोणीतरी जो वक्त्याच्या भूमिकेमध्ये आहे, त्याचं रक्षण कर. किंवा मी वक्त्याच्या भूमिकेत असेन तर माझ्या त्या भूमिकेचं रक्षण कर. ही मागणी खूप सूक्ष्म आहे बरं का, समजून घेण्यासाठी. म्हणून मी म्हणालो लक्षपूर्वकच ऐकावं लागतं. त्या भूमिकेचं रक्षण कर म्हणजे नेमकं कशाचं रक्षण मागतात हे समजून घ्यावं लागतं. कारण खरं विचार केला तर माझं रक्षण कर म्हणून झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये ठीक आहे, काय म्हणूया त्याला, माझं शारीरिक या दृष्टीने रक्षण कर, किंवा माझं काय म्हणूया, आरोग्य जे आहे, मला निरोगी राहू दे, माझं आरोग्य चांगलं राहू दे, जेणेकरून या अध्ययनामध्ये, कारण तेही एक प्रकारचं विघ्नच आहे, ते येऊ देऊ नको.
म्हणून मी म्हणालो की याचे इतके खरं पैलू आहेत ना या प्रार्थनेचे. कारण प्रार्थना म्हटलं की पहिले माझ्या डोक्यात काय येतं, म्हणजे माझ्याबद्दल बोलतोय. मी जेव्हा प्रार्थना करतो देवाकडे तेव्हा काय करतो, माझी यादी तयारच असते. मी तर बनेक वेळा सांगतो. आणि काय, अचानक तो आला असं प्रसन्न विसन्न झाला आणि म्हणाला, "वत्सा, वर माग." असं आपण कुठेतरी ऐकलेलं असतं, टीव्ही सिरियलमध्ये वगैरे पाहिलेलं असतं. मग मी काय करतो, यादी तयार ठेवतो. वेळेवर आठवलं नाही तर काय करता. आणि माझी यादी आहे 50, 70, 100 गोष्टींची. याचाच अर्थ ती कशाची आहे? प्रपंचातली यादी आहे ती. मला हे दे, मला ते दे, मला असं दे, मला तसं दे, मला आत्ता दे, मला इतकं दे. आणि परमपूज्य काका जसं म्हणतात, महाभाग असेल त्याच्याहून पुढे तर त्याला तितकं देऊ नको, तिला तितकं मिळू देऊ नको. काय मनुष्य काय काय मागण्या करेल सांगता येत नाही भगवंताकडे सुद्धा. हे सगळं बोलण्याचा उद्देश हा आहे की यातली एक तरी मागणी इथे आपल्याला दिसते का? आपण ज्याला प्रापंचिक मागणी म्हणतो, एक तरी दिसते का? जी काही थोडीफार माझं रक्षण कर जी म्हटलेली आहे, मग त्याच्यामध्ये आपण म्हणूया की माझ्या आरोग्याचं रक्षण कर, माझ्या एकंदर परिस्थितीचं रक्षण. पण त्याचा उद्देश फार वेगळा आहे. कारण शेवटी कितीही नाही म्हटलं तरी माणसाला देह, अन्न, वस्त्र, निवारा या ज्या अगदी मूलभूत गोष्टी आहे, त्या असल्याशिवाय आपल्याला पारमार्थिक साधन तरी करता येतं का? नाही करता येत. सामान्य माणसं आहोत आपण. आपण तुकाराम महाराज नाही, जे म्हणतात, "बरे झाले देवा निघाले दिवाळे." की किंवा "बरे झाले देवा बाईल कर्कशा." आहे का हिंमत आपली म्हणायची कोणाची? नाही. थोडं इकडे-तिकडे गडबड झाली, कुठे आपल्या जीवनात थोडं इकडे-तिकडे झालं, की धड साधनासुद्धा मी करत नाही. करता येत नाही मला. लगेच कारण सांगतो मी, आज माझं नामस्मरण नाही होऊ शकत. तुम्हाला कल्पना नाही आहे माझ्या काय सुरू आहे माझ्या आयुष्यात. अशी आपली अवस्था आहे. आणि इथे दिवाळं निघालं तर बरं झालं म्हणतात तुकाराम महाराज. मुद्दा एकच आहे की काही एक मूलभूत गोष्टी सामान्य माणसाला व्यवस्थितच असाव्या लागतात. तरच त्याचं चित्त परमार्थाकडे, भगवंताकडे लागू शकतं. साधनेमध्ये त्याचं चित्त एकाग्र होऊ शकतं. या दृष्टीने जर विचार केला, तर माझं रक्षण कर याच्यामध्ये असं जरी आपण गृहीत धरलं, की या मूलभूत गोष्टींचा समावेश असला, तरी इथे कसलीही प्रापंचिक मागणी नाही. माझं वैभव वाढू दे, वैभव संपन्न मला होऊ दे, धनसंपत्ती, यश, कीर्ती, सत्ता जे काय असेल ते आपले जे काही विषय असतात प्रापंचिक माणसाचे, यातली एक तरी मागणी या प्रार्थनेमध्ये आहे का विचार करा. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो काय, हे उपनिषद आहे आणि प्रार्थनेचा उद्देश उपनिषदाशी सुसंगत असाच असला पाहिजे. आणि म्हणून ही प्रार्थना त्याच प्रकारची आहे. आपण विचार करत होतो की अवत्व मा माझं रक्षण कर म्हटल्यानंतर अववक्तारं जे पुढचं पद येतं, त्याच्यामध्ये वक्त्याचं रक्षण कर. आणि मी जसं म्हणालो की वक्ता दुसरा कोणी असेल किंवा माझीच वक्ता या भूमिकेमध्ये मी असेन स्वतः, तर त्या भूमिकेचं रक्षण कर. आणि जसं मी म्हणालो की भूमिकेचं रक्षण कर म्हणजे काय, हेच तर आपल्याला समजावून घ्यायचं आहे. की ते जे वक्त्याची जी भूमिका असते, की त्यांनी ज्या पद्धतीने एखादा विषय मांडणं अपेक्षित असतं, तो श्रोत्यांना छानपैकी समजेल, श्रोत्यांचं उत्कृष्ट प्रबोधन होईल. परमपूज्य मंदाताईंचं एक सुंदर वाक्य आहे, मला नेहमी आवडतं. काय? आपलं जे बोलणं आहे, प्रवचन आहे म्हणूया, चिंतन आहे म्हणूया, अभ्यास असेल, जे काय असेल, ते दर्शनासाठी असावं, प्रदर्शनासाठी नसावं. फार सुंदर वाक्य आहे. दर्शनासाठी आणि कोणाच्या ते पण महत्त्वाचं आहे. वक्त्याच्याही दर्शनासाठी आणि श्रोत्याच्याही दर्शनासाठी. प्रदर्शनासाठी नसावं. प्रदर्शनासाठी नसावं म्हणजे काय, ह्याच्यावर मला विवेचन करण्याची गरजच नाही. आपल्याला कळू शकतं. आणि असं होतं वक्त्याच्या बाबतीत. बोलताना असं होऊ शकतं. बोलत असताना त्याच्यामागे जर प्रदर्शन करणं, प्रसिद्धी मिळवणं, पैसा मिळवणं, बोलण्यातून
हे जर उद्देश असतील आणि हे उद्देश बाहेर प्रपंचात आणि व्यवहारात असतील, परमार्थात असू नये, हा आपला विषय सुरू आहे. आणि हे असू नये ह्याच्यापासून माझं रक्षण कर, म्हणजे माझ्या भूमिकेचं त्या रक्षण कर, असा अर्थ आहे रक्षण करण्याचा. मी जसं मगाशी म्हणालो, हा अर्थ आपल्याला कळायला हवा. परमपूज्य काका एक छान पद्धतीने विषय मांडतात. काका म्हणतात, एक वक्ता असतो, त्याचं एक व्यक्तिमत्व असतं, त्याचं वक्तृत्व असतं आणि वक्तव्य असतं. 4 शब्द झाले. पुन्हा सांगतो, खूप सुंदर आहे विचार. एक वक्ता असतो, त्याचं व्यक्तिमत्व असतं, त्याचं वक्तृत्व असतं आणि वक्तव्य. शुद्ध मराठीत स्पीकर, पर्सनॅलिटी, ओरेटरी अँड द कॉन्टेंट. आता कल्पना करा, कुठलाही वक्ता जेव्हा प्रतिपादन करत असतो कुठल्याही विषयावरती, या 4 गोष्टी असतातच त्याच्यामध्ये. अर्थातच तो वक्ता स्वतः बोलतोय, तो मग त्याचं एक व्यक्तिमत्व असतं, त्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्या वक्त्याचं एक वक्तृत्व असतं आणि तो जे बोलतोय ते वक्तव्य असतं. आता या 4 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं वक्तव्य. आणि आपलं नेमका काय होतं, वक्तव्य सोडून या 3 गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष असतं. काय, तो वक्ता कसा आहे आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, पुरुष आहे का स्त्री आहे, त्याने कोणते कपडे घातले आहे, डोक्यावर टोपी घातली आहे का, गंध लावलाय का, तो दिसायला काळा आहे का, गोरा आहे का, भारतीय आहे का, अभारतीय आहे का, तो बोलताना हातवारे कसे करतो, त्याचं व्यक्तिमत्व उमदं आहे का, दिसायला असं भारदस्त व्यक्तिमत्व आहे का, त्याचं वक्तृत्व कसं आहे, शब्दांची फेक कशी आहे, शब्दसंपत्ती कशी आहे, अलंकारिक बोलतो का. हे सगळं आपण परमार्थाच्या दृष्टीने बोलतोय सगळं, नेमका याच 3 कडे आपलं लक्ष असतं. आहे पुढे श्रोतारामबद्दल आपण बोलणारच आहोत. आता याची दुसरी बाजू श्रोतारामच आहे, वक्तारमची. पण वक्तारमचा विचार करता करता श्रोतारमचा विचार थोडासा होणारच आहे. पण वक्तव्य म्हणजे श्रोत्याच्या बाजूनी बोलायचं झालं तर श्रोत्यांनी फक्त वक्तव्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो श्रोता खरं सांगायचं ना, त्याचा बाधच करायचा, काढून टाकायचं त्याला. श्रवण कसं करावं याचा आपण विचार करणारच आहोत. पण आत्ता हा विषय निघाला म्हणून तेवढ्यापुरते फक्त सांगून टाकतोय की श्रोत्याच्या बाजूने जर विचार केला तर त्यांनी या 3 गोष्टी बाजूला सोड करून फक्त वक्तव्य काय सुरू आहे, त्यातलं काय घेण्यासारखं आहे, काय टाकण्यासारखं आहे, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि वक्त्याच्या बाजूने जर विचार केला तर त्यांनी या 3ही गोष्टींच्या जाणीवरहित त्याचंही लक्ष फक्त वक्तव्याकडे. आणि मी जसं म्हणालो, वक्तव्याकडे लक्ष देऊन बोलणं याचा अर्थ होतो दर्शनासाठी बोलणं, प्रदर्शनासाठी नव्हे. त्यामुळे जे बोलायचं ते सुसंगत असावं, वेळेवरती आपल्याला आठवावं, अपसिद्धांत मांडल्या जाऊ नये. परमार्थ प्रांताबद्दल बोलणं सुरू आहे, नाही तर आहेत असे अनेक जण अस्ताव्यस्त बोलणारे सुद्धा आपल्याला मिळतात, बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. हे सगळं काय म्हणूया, दोष, हे सगळे प्रमाद म्हणूया, हे माझ्याकडून होऊ देऊ नकोस गजानना, माझं रक्षण कर वक्तारम. मग माझं कर, किंवा जर मी जसं म्हणालो मगाशी माझ्याशी संबंधित दुसरा कोणी वक्ता असेल तर त्याचंही कर. कारण उपनिषदांच्या अभ्यासाला आम्ही आता बसलेलो आहोत. उपनिषदांच्या अभ्यासावरती विवेचन करायला बसलो आहोत. कारण आता वक्ता ही भूमिका सुरू असल्यामुळे विवेचन करायला बसलो आहोत. हा खरं रक्षण कर या शब्दाचा म्हटलं तर पदाचा भावार्थ आहे. याला म्हणतात रक्षण कर. आता रक्षण कर म्हणजे पुन्हा टू प्रोटेक्ट, तो तर अभिप्रेत आहेच अर्थ त्याच्यामध्ये. पण नुसता तो अभिप्रेत नाही आहे, तेवढा सीमित अर्थ त्या पदाचा नाही.
हा मुख्य विषय आहे. आणि अवत्वम माम अववक्तारम पुढे अवश्रोतारम दातारम धातारम वगैरे येणारच आहे. परंतु आज आपली वेळ संपलेली आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की श्लोक मी पूर्ण म्हटला, याचा अर्थ श्लोकाचा पूर्ण विचार आजच होईल असा त्याचा अर्थ नाही. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला त्याची घाईसुद्धा नाही. आपण शांत चित्ताने उर्वरित श्लोकाचा जो लक्ष्यार्थ आहे तो पुढच्या वेळेला आपण समजून घेऊया. कदाचित पुन्हा पुढच्याला श्लोक पूर्ण होईल, कदाचित होणार नाही. आपला तो चिंतनाचा विषय नाही, विचाराचा विषय नाही. आपल्याला छान फक्त हे समजून घ्यायचं आहे की प्रत्येक गोष्ट, आणि याचा फायदा इतका होतो, मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही आता अथर्वशीर्ष म्हणायला लागाल, आवर्तन कराल, बसाल, तेव्हा हे तुम्हाला नक्की आठवणार आहे की अवतु माम म्हणजे काय, अववक्तारम म्हणजे काय. हे रक्षण करणं ही प्रार्थना आहे. आणि त्याचा लक्ष्यार्थ मी जसं म्हणालो तो आपण पुढच्या वेळेला त्याचा अधिक आपण विचार करू आणि मग त्या तिसऱ्या श्लोकाची सांगता करू. आज इथे थांबूया आणि चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.